नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी प्रोग्राममध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी याचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत। तर आता आपण इंग्रजी व बुद्धिमत्ता या पेपरचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत। तर पाहूयात आता प्रश्न। तर पहा, विभागिक इंग्रजी याचे तुम्हाला 20 प्रश्न होते 40 गुणांसाठी। तर आता आपण प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत की कोणते बरोबर आहेत। तर पहा, पहिला प्रश्न, खालीलपैकी योग्य जोडी कोणती? तर ते तुम्हाला योग्य विचारलं होतं। मग पहा, 1 नंबरच्या पर्यायामध्ये अगदी योग्य जोडलेली आहे। कॅपिटल आणि स्मॉल लेटर हे जीच आहेत। तिथे एन आणि एम दिलेलं हे चुकीचं आहे। डी ला बी दिलेलं आहे हे चुकीचं आहे आणि बी ला डी दिलेलं हे देखील चुकीचं आहे। बरेच विद्यार्थी बी आणि डी मध्ये गोंधळून जातात। मग अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही चुकीचं उत्तर शोधू शकता। तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही उत्तर हे चुकू शकता विद्यार्थ्यांनो, म्हणून बी आणि डी तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे। तर पहा आता दुसरा प्रश्न। त्यानंतर पहा दुसरा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा। अ लेमन इज, लेमन कसा असतो? लेमनची टेस्ट तुम्हाला सांगायची होती। स्वीट असतं का? नाही। स्वीट म्हणजे गोड। कोल्ड म्हणजे थंड असतं का? नाही। सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट असतं का? मऊ? नाही। सोर, त्याची टेस्ट कशी असते? सोर, सोरचा अर्थ असतो आंबट, म्हणून तुम्हाला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं। त्यानंतर पहा तिसरा प्रश्न, खालील पर्यायातून टंगचे चित्र ओळखा। टंग म्हणजे जीभ। मग पहा, जीभ कुठे दिल्या चित्रामध्ये? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। चौथा प्रश्न पहा, वडीलसाठी इंग्रजी शब्द कोणता? वडीलला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फादर, आणि फादरची स्पेलिंग आहे FATHER। पहा कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून त्यालाच गोल करायचं होतं। पाचवा प्रश्न पहा, त्यानंतर पहा पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणती अक्षरे वर्णानुक्रमे लावली आहेत? वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे। तर पहा, याचं बरोबर उत्तर आहे BCDE, 3 नंबरचा पर्याय। आणि ते पहा, EDCD असं दिलं आहे, C असं येतो का? नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे। त्यानंतर पहा पुढील प्रश्न 6वा, शेजारील चित्र हे कशाचे आहे? तर पहा, हे चित्र तुम्हाला दिलेलं आहे। मग पहा, डक तर येणार नाही, फॅन येणार नाही, कॉक आणि हेन। तर कोंबडा आणि कोंबडीमध्ये तुम्हाला फरक इथे समजून घ्यायचं विद्यार्थ्यांनो। तर हे चित्र आहे कोंबड्याचं, मग कोंबड्याला कॉक म्हणतात, म्हणून तुम्हाला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पहा पुढील प्रश्न 7वा प्रश्न, खालीलपैकी व्हेजिटेबल कोणते? व्हेजिटेबल म्हणजे भाजी, पालेभाजी आपल्याला सांगायचे। कोकोनट तर फळ आहे, बनाना फळ आहे, मँगो देखील फळ आहे। कॅबेजलाच तुम्हाला टिक करायचं होतं। कॅबेज म्हणजे पत्ता कोबी। त्यानंतर पहा 8वा प्रश्न, ॲपलचा रंग कोणता? ॲपलचा रंग कोणता म्हणलेला आहे? मग पहा, ॲपलचा कोणता रंग असतो? रेड, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं। त्यानंतर 9वा प्रश्न पहा, गटात न बसणारे अक्षर कोणते? तर ते ओ दिले, ए दिले, आय आणि जे दिले। तर आता कोणतं असणार आहे? जे, कारण हे काय आहे? कॉन्सनंट आहे। तर ए, आय आणि ओ हे काय आहेत? वोवेल्स आहेत, म्हणजे स्वर आहेत, म्हणून तुम्हाला 4 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं। त्यानंतर पहा 10वा प्रश्न, मी नांगर वापरतो, मी शेत पिकवतो। मी कोण म्हणलेलं आहे? मग नांगर वापरतो आणि शेत कोण पिकवतो? शेतकरी। शेतकरीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? शेतकरी। टेलर येईल का? नाही। पॉटर देखील येणार नाही। फार्मर। पेंटर देखील येणार नाही। अशा प्रकारे तुम्हाला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो। 11वा प्रश्न पहा, विसंगत पर्याय ओळखा। विसंगत म्हणजे चुकीचं, जे वेगळं आहे असं। तर पहा, एप्रिल, मे, जुलै आणि ऑगस्ट हे 4 महिन्यांची नावे दिली आहेत। मग तुम्हाला 30 आणि 31 दिवसाचे महिने हे वेगळे इथे करायचे आहेत। मग पहा, 3 हे काय आहेत? 31 दिवसाचे। ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात, जुलैमध्ये 31, मेमध्ये देखील 31 दिवस असतात, परंतु एप्रिलमध्ये 30च दिवस असतात, म्हणून तुम्हाला त्याला एप्रिल महिन्याला म्हणजेच 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो, कारण तो 30 दिवसाचा आहे, म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। 12वा प्रश्न पहा, खालील आकारापैकी कोणता आकार इंग्रजी अक्षरासारखा आहे म्हणलेलं आहे? हे इंग्रजी अक्षरासारखं आहे का? नाही। हे देखील येणार नाही, हे देखील येणार नाही। 4 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे। तर इथे तुम्हाला आर हे लेटर लिहून दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला त्यालाच गोल करायचं होतं। त्यानंतर पहा 13वा प्रश्न, खालील अक्षरे वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारे अक्षर कोणते? तर पहा, हे वर्णानुक्रमे लावायचे तुम्हाला। मग इथे पहा, ABCDमध्ये I, HI, JK, L, L तर दिलं नाही, M दिलेलं आहे पहा, N आणि O। मग पहा, मध्यभागी कोणता आलेला आहे? M, म्हणून तुम्हाला 1 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं। 14वा प्रश्न पहा, खाली काही पाळीव प्राण्यांची नावे दिली आहेत। या पाळीव प्राण्यांच्या यादीत बसणारा शब्द तुम्हाला पर्यायातून शोधायचा आहे। डॉग, हॉर्स, कॅट आणि ऑक्स दिलेलं आहे। टायगर इथे येणार आहे का? पाळीवमध्ये नाही, तो तर वाईल्ड एनिमल आहे। एलिफंट देखील येणार नाही, लॉयन देखील येणार नाही। काऊलाच तुम्हाला टिक करायचं, म्हणजे 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं। 15वा प्रश्न पहा, इंग्रजी भाषेत मुख्य स्वर किती? इंग्रजी भाषेमध्ये स्वर म्हणजे वोवेल्स किती असतात? एकूण 5, AEIOU। 1 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं तुम्हाला। 16वा प्रश्न पहा, खालीलपैकी मनगट या शब्दाचा इंग्रजी शब्द कोणता? मनगटला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रिस्ट, WRIST। मग पहा, ही स्पेलिंग कुठे दिली आहे? 2 नंबरच्याच पर्यायामध्ये। चेस्ट म्हणजे छाती, शोल्डर म्हणजे खांदा आणि एल्बो म्हणजे कोपरा, म्हणून तुम्हाला पार्ट्स ऑफ बॉडी हे चांगल्या प्रकारे पाठ करायचे आहेत।
त्यानंतर पहा 17वा प्रश्न, स्टुडंट या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते? तर हे उजवीकडून असतं आणि हे डावीकडून. मग पहा 1 2 3 4 डी हे लेटर काय असणार आहे? डावीकडून चौथे आहे, म्हणून तुम्हाला डी असणाऱ्या पर्यायाला गोल करायचं, म्हणजे 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 18वा प्रश्न, खालील पर्यायात नियमक जुळणाऱ्या शब्दांची चुकीची जोडी शोधा. चुकीची सांगेल तुम्हाला. रोज नोज हे रायमिंग वर्ड्स आहेत, डिश फिश आहेत, हेन पेन देखील रायमिंग वर्ड्स आहेत, परंतु मॅट आणि मॅन हे रायमिंग वर्ड्स होत नाहीत, म्हणून तुम्हाला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. 19वा प्रश्न पहा, वर्षाच्या किती महिन्यात 31 दिवस असतात म्हणलेलं आहे. मग एकूण 7 महिन्यामध्ये 31 दिवस असतात. मग पहा 7 कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. 20वा प्रश्न पहा, वर्गात येण्यासाठी शिक्षकाकडून परवानगी कशी मागाल? मग पहा आय एम कमिंग सर आपण असं म्हणू का? नाही. आय एम गोईंग असं म्हणू का? गोईंग म्हणजे जात आहे, हे देखील येणार नाही. परवानगी मागायची आपल्याला, मग आपण परवानगीसाठी कोणतं वर्ड लक्षात ठेवलेलं आहे? मे आय कम इन सर असं आपण विचारणार आहोत. मग प्रश्न विचारत आहोत आपण सरांना, म्हणून इथे क्वेश्चन मार्क देखील येणार आहे, म्हणून तुम्हाला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. 4 नंबरचा पर्याय देखील चुकीचं आहे. मे आय गो आउट म्हणलेलं आहे, हे देखील चुकीचं असणार आहे. आपण येण्यासाठी परवानगी मागत आहे, म्हणून आपण काय म्हणणार आहे? मे आय कम इन सर. 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा बुद्धिमत्ताचा प्रश्न आता पाहूया. 29 प्रश्न होते 60 गुणासाठी. तर पहा प्रश्न, वरील अक्षरमालेत डावीकडून 8वे अक्षर. तुम्हाला डावीकडून सांगितलेलं आहे, इथे डावीकडून लिहिलेलं आहे तुम्हाला, फक्त मोजायचं आहे. हे 5 आहेत, 6 7 8. एच लेटर येतो 5व्या नंबरवर, एच लेटर येतो 8व्या क्रमांकावर, म्हणून तुम्हाला एच असणाऱ्या पर्यायाला म्हणजेच 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 22वा प्रश्न, तर इथे तुम्हाला अंक दिलेले आहेत. या अंकमालेत 3च्या पाड्यात नसणाऱ्या संख्या किती आहेत? नसलेल्या विचारलेलं आहे. मग 3च्या पाड्यामध्ये 3 1 3 हा अंक येतो, त्यानंतर 3 2 6 अंक येतो आणि 3 3 9 अंक येतो. मग पहा पुढचे अंक तिथे दिलेले नाहीत, म्हणजे एकूण नसणारे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 अंक हे 3च्या पाड्यात नसणारे आहेत. मग पहा 7 कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 23वा प्रश्न, ल त र वा या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? तर पहा त ल वा र. अगदी सोपा प्रश्न होता. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा 24वा प्रश्न, तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची. मग अगदी तंतोतंत आपल्याला पाहायचं आहे. तर पहा सर्कल हे फुल पाहिजे, साईडची व्यवस्थित तुम्ही पाहून हे टिक करायचं आहे. तर इथे पहा इथे 2 लाईन्स आहेत, हे देखील व्यवस्थित पाहायचं आहे. तर पहा हे चुकणार आहे, कारण इथे एकाच ठिकाणी 2 रेषा दिलेल्या आहेत, तर इथे दोन्ही ठिकाणी दिलेले आहेत, हे देखील अगदी बरोबर दिलेलं आहे. मग कोणता फरक पहा काय दिलेलं आहे? तर पहा यांचा क्रम, तर याचा क्रम पहा इथे चुकलेला आहे, म्हणून याला हे देखील कॅन्सल करायचं आहे आपल्याला. ते 3ऱ्या पर्यायामध्ये पहा आता आकृती आपल्याला नीट पाहायची आहे. कोणता आकार बरोबर आहे हे आपल्याला विचारलं होतं. मग पहा इथे देखील 2 लाईन आहे, तिथे देखील 2 लाईन, अगदी बरोबर दिलेलं आहे. मग काय फरक आहे? बारीक फरक केलेला असतो, आपल्याला तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मग इथे पहा या 4 नंबरच्या आकृतीमध्ये पहा विद्यार्थ्यांनो, इथे आकार चुकलेला आहे, कारण इथे पहा हे आकार कुठे आहे? हाच आकार इथे देखील पहा चुकलेला आहे, म्हणून हे देखील चुकणार आहे. 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 25वा प्रश्न, स्नेहा आणि नेहा यांच्या आजच्या वयातील फरक 7 वर्षे आहे, तर 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयात किती फरक होता? 2 वर्षापूर्वी देखील त्यांच्या वयामधील फरक हा 7 वर्षेच राहणार आहे विद्यार्थ्यांनो, म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. वर्षापूर्वी विचारलं किंवा वर्षानंतर जरी विचारलं तरी आपल्याला फरक हे कमी किंवा जास्त करायचं नाही आहे, कारण कोणत्याही दोन व्यक्तीच्या वयातील फरक हा कधीच बदलत नसतो विद्यार्थ्यांना, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण जितके वर्ष ते पुढे जाणार आहे तितके वर्ष दोघांचेही वय पुढे जाणार आहे, मागच जितकं वर्ष आपण जाणार आहे तितके वर्ष दोघांचंही वय कमी होणार आहे, म्हणून वयातील फरक कधीच बदलत नसतं, हे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा 26 ते 28साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारे पद ओळखा. तर पहा 8ला इथे 64 दिलेलं आहे, मग 5चा काय दिलेलं आहे पाहायचं आहे आपल्याला. 8चा वर्ग काय असतो? 64, त्याचप्रमाणे 5चा वर्ग 25 असणार आहे, म्हणून 1 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 27वा प्रश्न, तर पहा इथे वर्तुळ, ते पहा इथे चौरसामध्ये वर्तुळ दिलेलं आहे आणि हे रिकामे आहे, आणि इथे 3/4 म्हणजेच 3/4 भाग इथे रंगवलेला आहे. मग अशाच प्रकारे आपला 3/4 भाग रंगवलेली आकृती शोधायची आहे. पहा 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेले आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 28वा, सीताफळ, रामफळ, पेरू फळांची नावे दिली आहेत, मग फळांचं नाव कोणतं आहे? पहा सर्व फळच आहेत, मग काय फरक आहे? सीताफळमध्ये अनेक बिया असतात, रामफळमध्ये देखील अनेक बिया, पेरूमध्ये देखील अनेक बिया असतात.
कलिंगडमध्ये अनेक बी असतात म्हणून तुम्हाला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं, कारण जांभूळमध्ये एकच बी असते, बोरमध्ये एकच बी असते आणि आंब्यामध्ये देखील एकच बी असते, म्हणून 1 नंबरच्याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 29वा प्रश्न पहा. एका बागेतील आंब्याच्या झाडाच्या रांगेत, आंब्याच्या झाडांची रांग आहे तसं आपण समजूयात, म्हणजे रांगेत मधोमध येणाऱ्या आंब्याच्या झाडाचा 8वा क्रमांक आहे, कितवा 8वा. इथे मध्यभागी येणारं एक आंब्याचं झाड आहे, त्याचा 8वा क्रमांक आहे सांगितलं. तर त्या रांगेत आंब्याची झाडे एकूण किती? तर पहा, रांगेतील मुले याप्रमाणेच हा प्रश्न आहे. मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक जर दिला असेल तर आपण काय करतो? मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक गुणिले 2 वजा 1 करतो. किंवा तर पहा, हा मध्यभागी असलेलं झाड आहे म्हणजे त्याच्या पुढे 7 असणार आहेत आणि मागे देखील 7 असणार आहेत. 7 दोन्ही 14 आणि आंब्याचं एक झाड 15. अशा प्रकारे त्या रांगेमध्ये एकूण 15 आंब्याची झाडे असणार आहेत विद्यार्थ्यांनो. म्हणून तुम्हाला 2 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं. ते असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा 30 ते 31साठी सूचना. तर पहा इथे सूचनाच दिलेली नाही आहे. मग पहा इथे, तर इथे पहा खाली इथे चिन्ह दाखवलं आहे, म्हणजेच हे पाण्यातील प्रतिमेचं. तर पहा विद्यार्थ्यांनो, इथे पहा खाली चिन्ह आहे, म्हणजेच हे पाण्यातील प्रतिमेचा प्रश्न आहे. मग पाण्यामध्ये काय होतं? वरचा भाग खाली जातो आणि खालचा भाग वर येतो. पहा वरचा भाग खाली गेलेला आहे, म्हणजे वरचा भाग काय होणार आहे? याच साईडला इथे खाली येणार आहे. मग पहा कुठे? इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे, हे नाही आहे, म्हणून याला कॅन्सल करायचं तुम्हाला. त्यानंतर पहा काय होणार आहे? हा जो काही वर्तुळ आहे, भरी वर्तुळ, तो खाली येणार आहे. मग खाली कुठे दिले? पहा इथे वरच आहे म्हणून हे कॅन्सल करायचं आहे. इथे देखील 2 आले आहेत म्हणून हे कॅन्सल होणार आहे. 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 31वी आकृती. तर हा वरचा भाग खाली कुठे गेलेला आहे आपल्याला पाहायचं आहे. तर बारकाने तुम्ही पाहायचं आहे, डावी आणि उजवा भाग देखील व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. तर पहा इथे आहे, हे चुकलेलं आहे, हे देखील चुकलेलं आहे आणि हे देखील चुकलेलं आहे, म्हणजे 2 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 32वा प्रश्न. मित्राने शाळेच्या बागेतील फुलझाडाचे रोप उपटले तर तुम्ही काय कराल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. उपटलेले रोपटे पुन्हा लावाल. दुसरे रोपटेला उपटाल हे चुकीचं आहे, हे देखील क्रिया चुकीचं आहे, हे देखील क्रिया चुकीचं आहे. आपलं व्यवस्थित वाचन करून हे प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर पहा प्रश्न 33 ते 35साठी सूचना दिलेली आहे. गटातनं बसणारे पद आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा पहिला प्रश्न 33वा. 66, 33, 44 आणि 22. तर पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं पर्याय, कारण बाकीचे सर्व काय आहेत? समसंख्या, तर ही विषम संख्या, म्हणून तुम्हाला यालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 34वा. पहा हे निरीक्षण करून तुम्हाला शोधायचे बरोबर उत्तर. तर पहा हे विरुद्ध आहेत, हे देखील विरुद्ध आहेत, हे देखील विरुद्ध आहेत. परत इथे पहा हे चुकलेलं आहे, म्हणून तुम्हाला यालाच गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. मुळा, पालक, गाजर, बीट. तर पहा मुळा, पालक, गाजर आणि बीट. पालकला तुम्हाला टिक करायचं, कारण पालक आहे पालेभाजी आणि बाकी सगळ्या भाज्या आहेत, फळभाज्या, कंदमुळे आहेत विद्यार्थ्यांनो, म्हणून तुम्हाला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर 35वा प्रश्न. सोन्याला तांबे, तांब्याला पितळ, पितळेला चांदी म्हटले तर सर्वात महाग धातू कोणता? नावात बदल यावर आधारित प्रश्न आहे. महाग धातू कोणता असतो? सोने, आणि सोन्याला काय म्हणले? तांबे, म्हणून तुम्हाला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. एका विहिरीत 1 घागर पाणी काढण्यासाठी 10 मीटर दोरी लागते, तर अर्धी घागर पाणी काढण्यासाठी किती दोरी लागेल? तर अर्धी घागर काढण्यासाठी देखील 10 मीटरच दोरी लागणार आहे, म्हणून तुम्हाला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 38 व 39साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिमेवर आधारित प्रश्न आहे. तर आरशामध्ये जवळचा भाग जवळ, म्हणजेच डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे होते. मग पहा इथे जवळ आले, हे उलटं प्रतिमा दिले, हे कॅन्सल करायचं आहे, हे देखील कॅन्सल करायचं आहे. तर इथे पहा ग इथे दिलेलं हे कॅन्सल आहे. र हे जवळचा भाग जवळ येणार आहे, म्हणून तुम्हाला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. तर पहा हा भाग इथे जवळ खाली येणार आहे, म्हणून हे कॅन्सल. त्यानंतर पहा इथे हे देखील कॅन्सल होणार आहे. त्यानंतर पहा इथे जवळचा भाग जवळ, इथे देखील कॅन्सल होणार आहे, कारण ॲज इट इज दिलेलं आहे. पहा 4 नंबरची आकृती ही अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. आरशातील प्रतिमेमध्ये डावा भाग उजवीकडे, उजवा भाग डावीकडे होतो, म्हणून व्यवस्थित प्रश्न वाचायचे आणि व्यवस्थित पर्याय पाहायचे होते विद्यार्थ्यांनो, सोडवायचं होतं तुम्हाला. त्यानंतर पहा 40वा प्रश्न. गुरु गुणी मुलगा आहे या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती? गुरु गुणी मुलगा आहे, 2 अक्षरी शब्द म्हणले. हे 2 अक्षरी आहे, हे 2 अक्षरी आहे आणि हे 2 अक्षरी. 3 शब्द हे काय? 2 अक्षरी, म्हणून तुम्हाला 3 पर्याय असलेल्या, म्हणजेच 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा
41वा प्रश्न, इंग्रजी अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? इंग्रजी अक्षरमालेमध्ये मधोमध येणारे अक्षर विचारलेले आहे. मग अक्षरमाला पहा कुठे दिले तुम्हाला, जी अक्षरमाला दिली त्याच्यावरच आपल्याला शोधायचं होतं. मग आता पाहूयात आपण. तर पहा हे 5 गेलेले, तर पहा हे 5 पुन्हा 5 मग इथे मध्यभागी कोणतं येतं? यम. म्हणून तुम्हाला यम असणाऱ्या पर्यायाला गोल करायचं होतं. पहा यम कुठे दिले? 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 42वा प्रश्न, वडिलांच्या भावाला काय म्हणतात? वडिलांच्या भावाला काका म्हणतात. अगदी बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 3 नंबरचं पर्याय बरोबर होतं. त्यानंतर पहा 44वा, त्यानंतर पहा 43वा प्रश्न, आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची होतं. तर पहा 3 यस आणि 1 फक्त गोल केलेला आहे. तर पहा हे चुकणार आहे, हे देखील चुकणार आहे. 4 नंबरचंच पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. त्यानंतर पहा 44वा प्रश्न, कारले कडू तर आवळा काय? आवळ्याची चव कसं असते? तुरट असते, म्हणून तुम्हाला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे आहे. त्यानंतर पहा 45वा प्रश्न, तर पहा ही आकृती अशी दिलेली आहे आणि पुन्हा पहा अशा प्रकारची आकृतीने वर्त्रिकोण, पुन्हा 2 वर्तुळ, इथे 1 त्रिकोण वाढलेला आहे आणि पुन्हा 2 वर्तुळ आलेले आहेत. मग पुन्हा काय होणार आहे? तर पहा, तर 1 नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. कारण इथे आकृत्या वाढत गेलेल्या विद्यार्थ्यांना, म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 46वा, 6 आणि 8 बरोबर 34 तर 84 बरोबर किती? मग पहा 6 आणि 8 आणि 34 यांचं काय रिलेशन आहे ते तुम्हाला आधी पाहायचं आहे. मग पहा 6 8 48 होतं, पण तो तरी 34 दिलेलं आहे. तर पहा 68चं आपल्याला काय करायचं आहे? निम्म करायचं आहे, म्हणजे 6 बेचोक 8. त्याचप्रमाणे 84चं देखील आपल्याला निमपट काढायचे आहे. 8 2 4 42. मग पहा 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं, कारण इथेच तुम्हाला बरोबर उत्तर दिलेलं आहे. 42 34 2 68 तर 42 2 84, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. 47वा प्रश्न पहा, सरसर भरभर टरटर फरफर या शब्दात र हे अक्षर एकूण किती वेळा आलेले आहे? तर पहा इथे 2 वेळा, इथे 2 पुन्हा 2, म्हणजे बेचोक 8 वेळा. 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 48वा प्रश्न, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असलेली दिशांची जोडी कोणती? विरुद्ध दिशा सांगितलेलं आहे, विरुद्ध दिशा विचारलेली आहे आपल्याला. मग पहा पश्चिमची विरुद्ध दिशा असतं पूर्व, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. दक्षिण उत्तर हे बरोबर आहे, उत्तर पश्चिम देखील येणार नाही. 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 49वा प्रश्न पहा, तुमच्या शेजाऱ्यांचे पत्र पोस्टपानने नजर चुकीने तुमच्या घरी दिले, लक्षात आल्याबरोबर तुम्ही काय कराल? पत्र कपाटात लपवून ठेवणे चुकीचं आहे, फाडून टाकणे चुकीचं आहे, पत्र लगेच नेऊन देईन, 2 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे. तीच कृती ही योग्य ठरणार आहे. 4 नंबरचा पर्याय देखील चुकीचा आहे. 50वा प्रश्न पहा, तर पहा इथे वर्तुळाचे 2 भाग केले आहेत, चौरसाचे 2 भाग, त्रिकोणाचे 2 भाग केले आहेत. मग आता पहा कोणत्या आकृतीचे 2 समान भाग केलेले आहेत तुम्हाला पाहायचं आहे. तर पहा या आकृतीचे देखील 2च भाग केलेले आहेत. पुन्हा इथे पहा पंचकोनाचे देखील 2 भाग केले आहेत. म्हणजे इथे ऑप्शन आपल्याला कोणतं सिलेक्ट करायचं हे थोडंसं ट्विस्टेड प्रश्न होता, म्हणून तुम्हाला या प्रश्नाचे 2 पर्याय इथे बरोबर दाखवलेले आहेत विद्यार्थ्यांनो. 3 नंबरचा आणि 1 नंबरचे पर्याय दोन्ही बरोबर असणार आहेत, कारण इथे पहा हे पूर्ण गोल केलेलं आहे आणि इथे पावभाग रंगवलेला आहे. हे आणि हे पर्याय बरोबर असणार आहेत विद्यार्थ्यांनो. त्यानंतर तर पहा विभाग 1 भाषा मराठीचे 20 प्रश्न 40 गुणांसाठी असतात. तर पहा उतार्याचं वाचन आपल्याला करायचं आणि याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची. तर पहा उतार्याचं वाचन आपण करूया. जगात देशात घडणाऱ्या घटनांची माहिती मी बातम्यातून सगळ्यांना देतो, त्या बातम्यात चित्रही दाखवतो, वादळ पाऊस याबाबत योग्य तो अंदाज सांगतो, देशातील अनेक निसर्गरम्य ठिकाण दाखवतो, मुलांसाठी वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात, मी तुमच्या खूप उपयोगी पडतो. पण दिवसभरात एखादा तसाच कार्यक्रम बघा, आवाज मोठा ठेवू नका, बघताना मध्ये योग्य अंतर ठेवा. तर पहा पहिला प्रश्न, उतार्यातील माहिती सांगणारा मी म्हणजे कोण? तर पहा बातमी सांगतो म्हणत आहे, मग बातमी सांगणारा कोण असतो? बातमीदार, म्हणून तुम्हाला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न दुसरा, खालीलपैकी निसर्गरम्य ठिकाण कोणते? बाजारपेठ, जंगलातील धबधबा, मैदान की बसस्थानक? जंगलातील धबधबा हे निसर्गरम्य ठिकाण आहे, म्हणून तुम्हाला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा तिसरा प्रश्न, कोणती गोष्ट ठेवू नका असे उत्तरात सांगितलेले आहे? मोठा आवाज, मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणे, बघताना योग्य अंतर का वेळेचे भान? तर पहा 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, मोठा आवाज ठेवू नका असं सांगितलेलं आहे.
त्यानंतर पहा 4 ते 6 साठी सूचना, कविता व कवितेवर आधारित प्रश्न सोडवायचे. आई मला छोटीशी बंदूक दे ना, बंदूक घेईन शिपाई होईन, 80 चालेल. 1 2 3 पहा, हे कवितेचं वाचन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची. तर पहा, पहिला प्रश्न, मुलगा कोणाबरोबर नाचणार आहे? तर पहा, मुलगा कोणाबरोबर नाचणार आहे? कुठंच दिलेलं आहे पहा, नाचणार आहे. त्यात पर्यायाला तुम्हाला तर पहा, आई मला छोटीशी बाहुली दे ना, तिला घेईन मी, तिला सजवीन व तिच्या संगे नाचेन. मग मुलगा कोणाबरोबर नाचणार आहे? बाहुलीबरोबर. म्हणून 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 5वा प्रश्न, मुलगा आईला खालीलपैकी काय मागतो आहे? मुलगा आईला काय मागतो आहे? विमान, बंदूक, मोटार. पहा, तिन्ही गोष्टी तो मागतोय म्हणून सर्व पर्याय बरोबर. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. कारण पहा, इथे बंदूक म्हटलेलं आहे, विमान म्हटलेलं आहे, मोटार. तिन्ही पर्याय हे बरोबर आहेत. त्यानंतर पहा 6वा प्रश्न, कवितेत विमान चालवणारा यासाठी कोणता शब्द आलेला आहे? विमान चालवणाऱ्यासाठी कोणता शब्द आलेला आहे पहा कवितेमध्ये? तर इथे पहा, पायलट म्हणलेला आहे. पायलट हा शब्द तिथे आलेला आहे, म्हणून तुम्हाला पायलट असणाऱ्या पर्यायाला गोल करायचं होतं. पहा, कुठे दिलेलं पायलट? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला टिक करायचं होतं, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा, संवाद व संवादावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. 7 व 8 साठी सूचना, नव्या स्वयंपाकीण बाईंनी पोळ्या करून वाढण्यासाठी टेबलवर आणल्या. स्वयंपाकीण बाईंनी वाढलेली पोळी पाहून राधा काकू म्हणाल्या, अहो लक्ष्मीबाई, एवढं तूप पोळीला लावलं तर दिवाळा निघाला आमचं. चुकून झालं बाईसाहेब, चुकून झालं. म्हणजे काय चुकून झालं? म्हणजे असं कसं काय झालं? म्हणजे बाईसाहेब, चुकून माझी पोळी तुम्हाला वाढण्यात आली वाटतं, लक्ष्मीबाई म्हणाल्या. तर पहा, आपल्याला ह्या उतारेचं वाचन करून या प्रश्नाचे उत्तरे सोडवायचे. तर पहा 7वा प्रश्न, स्वयंपाक करणाऱ्या बाईचे नाव काय होते? तर पहा, लक्ष्मीबाई. अहो लक्ष्मीबाई म्हणलेलं आहे, म्हणून 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 8वा प्रश्न पहा, संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला? लक्ष्मीबाई आणि कोण? राधा काकू. 2च व्यक्तींनी ते भाग घेतलेले. 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. तर अशा प्रकारे दोन्ही प्रश्नाची उत्तरे आपण पाहिलं. तर आता पुढील प्रश्न 9. तर पहा, 9 ते 11 साठी सूचना, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. डॅश हा पक्षी पिंजऱ्यात राहतो. पोपट पिंजऱ्यात राहतो म्हणून 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे. चिमणी येणार नाही, मोर येणार नाही किंवा कबूतर देखील येणार नाही. त्याच्या मादीला, आता पोपटाच्या मादीला काय म्हणतात? लांडोर येईल का? नाही. कोकिळा नाही. सांडणी येणार नाही. पोपटीन. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पोपटाची चोच कोणत्या रंगाची असते? लाल रंगाची असते. 4 नंबरचंच पर्याय गोल करायचं होतं पुन्हा. त्यानंतर पहा 12वा प्रश्न, आकाश नियमित व्यायाम करतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आकाशला अधोरेखित केलेलं आहे आणि आकाश हे काय आहे? त्या व्यक्तीचं नाव, म्हणून नाम या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा 13वा प्रश्न, प्रियांशीला लाल गुलाब खूप आवडते. तर इथे प्रश्नच तुम्हाला विचारलेला नाही विद्यार्थ्यांनो. विशेषण विचारलं असेल तर तुमचं उत्तर असणार आहे लाल, 1 नंबरचा पर्याय. नाम विचारलं असेल तर काय असणार आहे? प्रियांशी, परंतु नाम इथे दिलेलं नाही. क्रियापद विचारलं असेल तर तुमचं उत्तर असणार आहे आवडते. नाम विचारलं असेल तर गुलाब देखील नामच आहे. आणि अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर हे गोंधळून टाकणार आहे, कारण तुम्हाला इथे प्रश्नच विचारलेला नाही. याचे मार्क तुम्हाला मिळून जातील विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 14वा प्रश्न, खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर केला आहे? तर पहा, उद्गार चिन्हाला आहे आणि पूर्णविराम. 2 विरामचिन्हांचा वापर केलेला आहे. उद्गार चिन्ह 2 वेळा आलेलं आहे आणि पूर्णविराम एकदा आलेला आहे. अशा प्रकारे 3 विरामचिन्हांचा इथे वापर केलेला आहे, म्हणून तुम्हाला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 15वा प्रश्न, जसा घंटेचा गणगणा तसा पाण्याचा काय तो खळखळाट. 2 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे. अगदी सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 16वा, अक्षरे जुळून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? तर पहा, प्रकाश. प्रकाश कुठे दिलेले? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. 17वा प्रश्न पहा, स्वतःचा फायदा पाहणारा याला काय म्हणतात? प्रेक्षक, व्याख्याता, स्वार्थी, कमाल. तो स्वतःचा फायदा पाहणारा असतो स्वार्थी. 3 नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे. 18वा प्रश्न पहा, मोठ्या भावाला पत्र लिहिताना कोणता महिना वापराल? मोठा भाऊ, काका, मामा यांना पत्र लिहिताना आपण कोणता महिना वापरतो? तीर्थस्वरूप, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. 19वा प्रश्न, खालील अर्थाची योग्य म्हण पर्यायातून शोधा. तर या अर्थाची म्हण आपल्याला शोधायची. बलवान माणूस इतरावर हुकूम मागतो. या अर्थाची म्हण आहे बळी तो कानपिडी. 2 नंबरचं पर्याय हे बरोबर होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर 20वा प्रश्न, म्हातारा मनुष्य अर्थासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल? म्हातारा मनुष्यासाठी आहे अलंकारिक शब्द पिकले पान. 1 नंबरचा पर्याय. घरकमडा येणार नाही, नंदीबीर येणार नाही, पांढरा परी देखील येणार नाही.
तर पहा गणिताचा विभाग सुरू झालेला आहे. 21वा प्रश्न पहा, 81 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर याचं अक्षरात लेखन कोणतं आहे योग्य? तर पहा हे चुकीचं आहे. 81 2 नंबरचा पर्याय बरोबर, हे देखील चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर पहा 22वा प्रश्न, खालील सर्वात लहान संख्या कोणती? 4.9 एकक म्हणजेच 49, 6.1 एकक 61, हे आहे 29, तर हे आहे 94. मग सर्वात लहान संख्या कोणती आहे? 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 23वा प्रश्न, 48 अधिक चौकट बरोबर 79, तर चौकटीतील संख्या आपल्याला शोधायची आहे. मग पहा ज्यावेळेस दोन संख्यांची बेरीज आणि आपल्याला उत्तर दिलं असतं त्यावेळेस, तर पहा अशा प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं, ही दिलेली संख्या या संख्येतून वजा करायची आहे. म्हणजे 79 वजा 48 तुम्हाला करायचं आहे. 9तून 8 गेले 1, 7तून 4 गेले 3, म्हणजे 31 ही असणारे चौकटीतील संख्या. मग 31 पहा कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 24वा प्रश्न, 5 × 6 बरोबर 30, तर या गुणाकारात गुणक किती आहे? तर पहा 5 आहे गुण्य, गुणक आहे 6, मग आणि 30 आहे गुणाकार, मग गुणक किती आहे? 6. 2 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 25वा प्रश्न पहा, एका रांगेत 32 मुले होती, त्यात आणखी 19 मुले येऊन उभारली, तर रांगेत एकूण किती मुली? तर या दोघांची तुम्हाला फक्त बेरीज करायची आहे. 32 अधिक 19, 9, 10, 11ला 1, हातचा 1, 3 आणि 4 आणि 1, 5, 51 हे उत्तर बरोबर असणार आहे, जे तुम्हाला 4 नंबरच्या पर्यायामध्ये लिहिलेलं आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 26वा प्रश्न, पुढील आकृतीत किती आयत आहेत? आयत तुम्हाला मोजायचे येते फक्त 1, 2, 3, 4 आणि 5. 5 आयत या आकृतीत दिलेले आहे, म्हणून 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. 27वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांची बेरीज 20 येत नाही म्हणलेलं आहे? पहा 14 आणि 7 यांची बेरीज किती होते? 21. हेच अगदी बरोबर उत्तर असणार आहे, कारण 12 आणि 8 20, 13 आणि 7 20, 18 आणि 2 देखील 20 बेरीज येते. 1 नंबरचा पर्यायच बरोबर आहे. 28वा प्रश्न पहा, खालीलपैकी चौरसाची आकृती कोणती? चौरस म्हणलेलं आहे, हे आयत आहे विद्यार्थ्यांनो, हे नाही येणार. हे त्रिकोण आहे, हा पंचकोन आहे, चौरस आहे 4 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 29वा प्रश्न पहा, 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर किती असणार आहे? एकाच संख्येची जितक्या वेळा तिथं बेरीज केली आहे तितकं त्यांचा काय असतो? गुणाकार. मग 3 × 5 हे आपल्याला शोधायचं आहे. इथे 15 दिले, चुकणार आहे, बेरीज येणार नाही. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, हे देखील चुकीचं आहे. 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांचा चढता क्रम योग्य आहे? चढता क्रम म्हणजे काय? लहानापासून मोठ्यापर्यंत. तर पहा 74, 72, हे 74 नंतर 72 दिले आणि 70 हे उतरता क्रम मांडलेले आहे, म्हणून हे चुकणार आहे. 86, 83 आणि 89 पहा हे चुकीचं दिलेलं आहे, चढताही नाही, हा उतरताही क्रम दिलेला नाही. 43, 40 आणि 47 हे देखील चुकीचं आहे क्रम. त्यानंतर पहा 56, 58 आणि 69 आणि काय म्हणलेलं आहे? आणि 69 म्हणजेच 69. तर पहा हे अगदी बरोबर चढता क्रम आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत संख्या दिल्या आहेत. 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 31वा प्रश्न, 1 ते 100 या संख्यामध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. 2 नंबरचं पर्याय बरोबर होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 32वा प्रश्न, रामजवळ रुपये आहेत, त्याला 25 रुपये बक्षीस मिळाले, तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? आधी रुपये होते, त्यामध्ये 25 त्याला बक्षीस मिळाले, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मिळवावे लागतील पैसे. मग किती रुपये होणार आहेत? अधिक 25. मग अधिक 25 पहा 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिले, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 33वा प्रश्न पहा, 8 व 7 हे अंक एकदाच वापरून 80 पेक्षा लहान किती संख्या तयार होतील? 8 आणि 7 एकदाच वापरायचे, 87 एक संख्या तयार होणार आहे आणि 78. मग पहा एकच संख्या तयार होणार जी 80 पेक्षा लहान असणार आहे, कारण 87 80 पेक्षा मोठी आहे, म्हणून याला घेता येणार नाही आपल्याला. एकच ही संख्या तयार होणार आहे, म्हणून तुम्हाला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. 34वा प्रश्न पहा, शेजारील बेरजेच्या उदाहरणात या चिन्हाच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक पर्यायातून शोधा. तर इथे पहा कोणता अंक असणार आहे? समान अंक म्हणलेला आहे. जर इथे 2 जर आपण लिहिलं, 2 आणि 2 4 इथे येणार आहे, परंतु इथे 2 येईल का? 4 आणि 2 बेरीज किती होणार आहे? 6. मग या दोघांची बेरीज 6 जी होणार आहे तेच इथं आहे का बघूयात आपण. 6 आणि 6 12 होतं, येणार नाही, म्हणजे हे देखील आपल्याला घेता येणार नाही. मग पहा 7 दिले, 7 आणि 7 यांची बेरीज 14 होते, आणि त्यानंतर पहा इथे हातचा एक जाणार आहे, 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे 7 हेच उत्तर बरोबर असणार आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो.
तर तुम्ही आकडे मांडून तुम्ही पाहायचं विद्यार्थ्यांनो, मग उत्तर तुमचं येणार आहे. 35वा प्रश्न, आयताला डॅश शिरोबिंदू असतात. आयताला किती शिरोबिंदू असतात? 4. 4 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे. 36वा प्रश्न, 7.2 एकक वजा 5 दशक. 7.2 एकक वजा 5 दशक. दशक म्हणजे 10 म्हणजेच 50. दशक म्हणजे 50. 5 दशक म्हणजे 50. या दोघांची वजाबाकी किती येते? 22. मग पहा 22 कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 37वा प्रश्न, जोकर टोपीचा आकार डॅश असतो. कसा असतो जोकर टोपीचा आकार? जोकरची टोपी असते अशा प्रकारचे. मग पहा कोणता आकार आहे हा? शंकू. 3 नंबरचं पर्याय बरोबर होतं. त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 38वा प्रश्न, अग्रहायण महिन्यात किती दिवस असतात? अग्रहायण म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिना हा 7वा महिना आहे, म्हणून 30 दिवस हे बरोबर असणार आहे. कारण मराठी महिने पहिल्या 6 महिन्यामध्ये 31 दिवस असतात, तर नंतरच्या 6 महिन्यामध्ये 30 दिवस असतात. आणि पहिल्यापैकी चैत्र जो काही महिना आहे, सुरुवातीचा महिना मराठी, त्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न. तर पहा 25 सेमी किती वेळा घेतल्यावर 1 मीटर तयार होईल? तर पहा 25 सेमी किती वेळा घेतल्यावर म्हणलेलं आहे? 1 मीटर. 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेमी. मग भागिले काय करायचं आहे? 25. 25 एका 25. 25 100 म्हणजे किती वेळा घेतल्यावर 1 मीटर तयार होणार आहे? 4 वेळा. 3 नंबरचा पर्याय हे बरोबर होतं. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 40वा प्रश्न, किराणा मालाच्या दुकानामध्ये तर पहा इथे चिन्ह दाखवलेलं आहे. इतके किलो साखर, त्यातील एवढी किलो साखर विकली व 52 किलो साखर शिल्लक राहिली, तर या चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? बाबा 8तून 6 गेले 2, तर 5 आणि 3 यांची बेरीज किती येणार आहे? 8. म्हणजे इथे काय कोणता अंक असणार आहे? 8. 2 नंबरचं पर्याय हे बरोबर होतं. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 41वा प्रश्न, शेजारील साधनाचा मोजण्यासाठी वापर करतात. पहा 1 किलो दाखवलेलं आहे. मग काय मोजण्यासाठी? वस्तुमान मोजण्यासाठी. 4 नंबरचं पर्याय बरोबर होतं. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. त्यानंतर पहा 42वा प्रश्न, बरोबर पर्याय ओळखा. 50 रुपये म्हणजे 10 रुपयाच्या 5 नोटा, 10 5 50 होणार आहे. 1 रुपयाची 25 नाणी म्हणजे 25 रुपये होणार आहे. 5 रुपयाची 20 नोटा म्हणजे 5 दुनी 10 100 रुपये होणार आहे. 2 रुपयाची 50 नोटा म्हणजे किती होणार आहे? इथे देखील 100 रुपये होणार आहे. म्हणजेच बरोबर उत्तर कोणतं असणार आहे? 1 नंबरचं पर्याय. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. करायचं आहे. 43वा प्रश्न पहा, शनिवारी 8 तारीख असल्यास 15 दिवसानंतरच्या दिवशी कोणता वार असेल? तर पहा विद्यार्थ्यांनो, प्रश्न व्यवस्थित तुम्ही वाचन करायचं आहे आणि मगच उत्तर सोडायचं आहे. 15 दिवसानंतरच्या दिवशी म्हणलेलं आहे. मग पहा 8मध्ये जर आपण 7 मिळवलं तर किती येतं? 15. म्हणजे 15 तारखेला देखील शनिवार असणार आहे. त्यानंतर पहा 15मध्ये जर 7 मिळवलं तर पुन्हा 22 उत्तर येतं. मग 22 तारखेला देखील शनिवारच असणार आहे. मग 7 आणि 7 मिळून किती झाले? 14 दिवस झाले. त्यानंतर हा 15वा दिवस आणि हा आहे 16वा दिवस. म्हणजे तुम्हाला 16वा दिवस सांगायचं होतं. 22 आणि 1 किती होतं? 23 आणि त्यानंतर 24. मग शनिवार नंतर हा असणार आहे रविवार आणि हा कोणता असणार आहे? सोमवार. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सोमवार विद्यार्थ्यांनो. म्हणून तुम्हाला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 44वा प्रश्न, खालील पर्यायातून चुकीचे विधान कोणते? चौरसाला 3 बाजू असतात का? नाही. हे पहिलंच विधान चुकीचं आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. बाकीचे पर्याय देखील पाहूयात. त्रिकोणाला 3 बाजू असतात. हो, बरोबर आहे. आयताला 4 शिरोबिंद असतात. हे देखील बरोबर आहे. आयताला 4 कोण असतात. हे देखील वाक्य बरोबर आहे. 1 नंबरचंच वाक्य चुकलेलं होतं. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 45वा प्रश्न पहा, खालीलपैकी बरोबर दिनांक असलेला पर्याय कोणता? बरोबर तारीख असलेला आपल्याला पर्याय शोधायचं आहे. 31 जून. तर पहा जूनमध्ये 31 दिवस असतात का? नाही, 30च दिवस असतात, म्हणून हे चुकीचं आहे. 31 एप्रिल हे देखील चुकीचं आहे, कारण एप्रिलमध्ये देखील 30 दिवस असतात. 31 जानेवारी हो बरोबर आहे, कारण जानेवारीमध्ये 31 दिवस असतात. फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात, म्हणून हे देखील पर्याय चुकणार आहे विद्यार्थ्यांनो. 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 46वा प्रश्न पहा, खालील आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. अधिक वजा गुणिले भागाकार, अधिक वजा गुणिले भागाकार, अधिक इथे वजा येणार आहे, गुणिले आणि भागाकार. मग वजा आणि भागाकार पहा कुठे दिले? बरोबर क्रमानं 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 47वा प्रश्न, 7 गुणिले 0 चौकट आणि 0 अधिक 7. पहा 7 गुणिले 0 यांची उत्तर काय येणार आहे? 0. कारण कोणत्याही संख्येला जर आपण 0 ने गुणलं तर उत्तर 0च येतं. आणि 0 अधिक 7 कोणत्याही संख्येमध्ये जर 0 आपण मिळवलं तर उत्तर तीच संख्या येते. म्हणजे याचं उत्तर 7 असणार आहे. मग इथे चिन्ह कोणतं असणार आहे? कोणती संख्या मोठी आहे? तर अशा प्रकारचं चिन्ह इथे येणार आहे. मग पहा कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 48वा प्रश्न, 23 पासून 28 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 31 पासून 33 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? मग तुम्हाला काय करायचं आहे? पासून आणि पर्यंत म्हणलं तर दोन्ही अंक घ्यायचे. 23 अधिक 24 अधिक 25 अधिक 26 अधिक 27
अधिक 28 ही बेरीज तुम्हाला आधी करायची आहे. बेरीज तुम्हाला करायची आहे 2 आणि 2 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 120 झाले. अधिक त्यानंतर 7 3 आणि 4 7 7 आणि 5 12 12 आणि 6 18 18 आणि 7 किती होतं 25 25 आणि 8 33 म्हणजे यांची बेरीज किती आली 153 बेरीज आलेली आहे. 28 ते 33 पर्यंतची बेरीज किती आली आहे 153. त्यानंतर पहा 31 ते 33 31 अधिक 32 अधिक 33 यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. 3 आणि 2 5 आणि 1 6 3 त्रिक 9 96. मग पहा किती न कमी आता जास्त करण्यासाठी वजाबाकी करायची तुम्हाला. 53 म्हणजे 13तून 6 गेले 7 राहिले हातचा 1 येणार आहे. 10 15तून 10 गेले 5 म्हणजे 57ने जास्त आहे. कितीने जास्त आली 57. 57 पहा 2 नंबरच्या पर्यायामध्ये दिलं यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 49वा प्रश्न 2 तास 45 मिनिटे बरोबर किती मिनिटे. एका तासामध्ये किती मिनिटे असतात 60. 2 तासातील किती मिनिट झाले 120. 120 अधिक 45 मिनिटे तुम्हाला करायचं होतं. 165 उत्तर असणार आहे. पहा 165 कुठे दिलेलं आहे कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे 1 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. एकूण मिनिटे तुम्हाला काढायचे होते. त्यानंतर पहा 50वा प्रश्न सोबतच्या आकृतीला किती कडा आहेत. आकृती कोणती दिलेली आहे शंकू. शंकूला 0 कडा आणि 0 कोपरे असतात म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं हेच असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण ATSC राज्यस्तरीय परीक्षा इयत्ता दुसरी याचं संपूर्ण पेपर सोल्युशन पाहिलेत. तर आता तुम्ही पाहायचे की तुमचे इथे किती प्रश्न बरोबर आले आणि तुम्हाला किती उत्तर येतात आणि तुमचा स्कोर तुम्ही मला सांगायचा आहे. तर आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.